काय केलं, शतकोटी रामायण सांगितलं, लिहिलं. तसं मला काय कर म्हणजे देवा मला शतकोटी अभंगाची स्फूर्ती दे. आता नामदेव महाराज म्हणजे पांडुरंगाचे आवडते भक्त होते, खूप आवडते. आणि मग देव म्हणले तथास्तु, नामा तुझी इच्छा आहे तर देऊन टाकलं. आणि मग नामदेव महाराजाच्या जीवन कालामध्ये 96 कोटी अभंग नामदेव महाराजांना परिपूर्ण केले. आणि नामदेव महाराज त्यांचं वय संपल्यानंतर तिथंच पांडुरंगाच्या पायरीला त्यांना समाधी घेतली. नामदेव महाराजचे जवळजवळ 15 जण, बरं का, नामदेव महाराजचे घरचे 14 आणि दासी जणी असणारी 15, असे 15चे 15 संत झाले. बघ काय असतं भाग्य. संतांचे संगती मनोमार्ग आणि मग अशा प्रकारचं नामदेव महाराजांनी समाधी घेतली. पांडुरंगाच्या चरणाच्या ठिकाणी का घेतली तर कारण देवाचा एक क्षण हे नामदेव महाराजाला विरह सहन होत नव्हता महाराज. आणि म्हणले देवा मी इकडं तिकडं नको, म्हणजे मला समाधी द्यायची तर तुझ्या पायरीलाच पाहिजे. आणि त्याच पायरीला 15 जण का सगळ्यांनीच घेतली समाधी. फक्त गंगाखेडला तेवढे आहेत 10 जणी म्हणणारे तेवढे, पण विशेष रूपानं तिथं संख्येची समाधी आहे पूर्ण परिवाराची. कशासाठी पायरीला समाधी घेतली तर नामदेव महाराजांची इच्छा की तुझ्या दर्शनाला प्रत्येक भक्त येणार आहे, त्या प्रत्येक भक्ताचा पाऊल माझ्या मस्तकी करावे. काय बघा भाव आहे बघा. आणि मग ते जर झालं तर मला समाधान वाटत नाही, कारण तुझ्या दर्शनाला जाणारे भक्त त्यांचं पाऊल माझ्या इथं, त्यांची चरणाची धूळ माझ्या मस्तकीला जाते. एवढा मोठा भाव आहे मला. आणि मग ठरलं, त्यांना समाधी घेतली, कार्य पूर्ण झालं. 96 कोटी अभंग रचना झाली. मग आता राहिली 4 कोटी राहिली, 100 कोटीच बोलले होते. पांडुरंगाने आशीर्वाद दिले. आता 4 कोटी. मग 4 कोटीसाठी जगद्गुरु तुकोबारायांना अवतार घेऊन आला महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे काय साधे संत नाही. पहा, यांचा वंश परंपरेचा जर विचार केला तुकोबारायांच्या, ज्यांचे 8वे पूर्वज मूळ पुरुष म्हणायचं विश्वांबर बुवा. आणि विश्वांबर बुवा हे पंढरपूरचे निष्काम भक्त. प्रति महिना वारी करायची, एकही वारी चुकू द्यायची. प्रत्येक महिन्याला पंढरपूरची वारी करायची. चंद्रभागेचं स्नान, कुंडलेकराचे दर्शन, नंतर पांडुरंगाचं दर्शन, हे हा प्रत्येक महिना वारीचा आपलं विश्वांबर बुवांचा असायचा. असं करत 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 त्यांची जवळपास वृद्ध अवस्था त्यांना प्राप्त झाली. आणि वृद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर स्वतः पांडुरंग म्हणले, विश्वांबर बुवाला स्वप्नात येऊन म्हणले, विश्वांबरा आता तू तर काही म्हणले पंढरपूरला येऊ शकत नाही, तुझी तर खूप निष्ठा आहे, तर आता काय करतो म्हणले, मीच तुला भेटण्यासाठी देहूला येतो. असं कोण म्हटलं, विश्वांबर बुवाला स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणजे विठ्ठल. आणि हो म्हटले विश्वांबर बुवा. सकाळी उठले आणि सांगितलं, पांडुरंगानं स्वप्नातच सांगितलं की म्हणले कुठे येईल म्हणले, देहू गावी म्हणले, तुझे जे शेतामध्ये जे आंबरे आहे ना, त्या आंबरेमध्ये तिथे येईल म्हणले. आणि तू काय कर म्हणले, त्या आंबरेच्या त्या झाडाखाली मला खोदून पहा म्हणले, मी तुला तिथे सापडेल. आणि ठरल्याप्रमाणे मग सकाळी उठल्यानंतर विश्वांबर बुवा शेतात गेले. आणि गेल्यानंतर आंब्याच्या झाडाखाली पाहता काय सुंदर अशा विठ्ठल रुक्माई प्राप्त झाल्या. खूप सुंदर प्रत्यक्ष विचार जर केला, पांडुरंग जे पंढरपूरला जे आहे ते स्वयंभू आहे, स्वयंभू आहे. नाही घडविला नाही बैसविला, कुंडलिका आला भेटावया. प्रत्यक्ष आलेले, प्रत्यक्ष पंढरचे पांडुरंग प्रत्यक्ष आहे. तसंच हे जे देहूला जे संत असणारे
विश्वांबर बुवा यांना भेटण्यासाठी म्हणजे तुकोबारायांचे 8वे वंशज करतात, म्हणजे प्रथम म्हणायचे प्रथम वंश. तर यांना भेटण्यासाठी स्वतः विठ्ठल रुक्माई यांना कुणी घडवलं का? त्या विठ्ठल रुक्माईला नाही, कोणत्या कारागिरानं नाही, प्रत्यक्ष स्वयंभू म्हणायचे. जसे पांडुरंग परमात्मा पंढरीला आहे तसंच देवला आहे विठ्ठला. फक्त महाराज शेवेचं सांगते देवाला काही लागत नाही, फक्त त्याला तुमचा अंतकरणातला भाव होतो हा हे पाहिजे. सगळं त्याच आहे, त्याच त्याला द्यायचं. आपलं काय आहे सगळा विचार केला फक्त शुद्ध भाव त्याला पाहिजे. आणि मग विश्वांबर बुवाला 2 मुलं होते, एक मुकुंद आणि एक हरी. आणि काय झालं